ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाऊन अब की बार ट्रम्प सरकार, नमस्ते ट्रम्प असे कार्यक्रम सरकारी भारतीय तिजोरीतून केले आणि मोदी आणि ट्रम्प हे जणू साबरमतीतले जुने दोस्त आहेत, बालपणीचे असं वातावरण निर्माण केलं. त्या ट्रम्पनी रशियातील सगळ्यात जास्त टेरिफ हे भारतावर लावले 25%, 25% टेरिफ अपने मित्र मोदी के देश पर लादा है. प्रिय मित्र मोदींच्या देशावर, तर आमचा भारत देश वेगळा आहे आणि मोदींचं राष्ट्र वेगळं आहे. ते मोदी राष्ट्र आहे भाजपवाल्यांचं. आम्ही भारताचा विचार करतो. इतकंच नव्हे तर रशियाबरोबर आपण जो शस्त्रांचा व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात भारताला दंडित केलेला आहे. भारताला दंडित केलं आहे. हा ट्रम्प आहे कोण भारताला दंडित करणारा? भारताला दंड ठोठावण्याचं काम, टेरिफ याच्यावर चर्चा होईल, पण रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्र खरेदी केली म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी ह्यांचा जीवच्च कंठच्च मित्र बरं का प्रेसिडेंट ट्रम्पने केलेलं आहे. आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाची त्यानंतर जी वाचा गेलेली आहे, जीभ लुळी पडलेली आहे. मोदी गायब झालेले आहेत, अमित शहा गायब झालेले आहेत, जयशंकर गायब झालेले आहेत. एका शब्दानं त्याच्यावर त्यांनी आपली जीभ टाळायला लावलेली नाही. अख्खा देश अस्वस्थ आहे. आणि इतकंच नव्हे तर काल त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची तारीफ केली आणि पाकिस्तानमध्ये जे तेल आहे, पेट्रोलियम आहे, त्या संदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार ते एकत्र काम करून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचं कामसुद्धा मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे. मी वारंवार मोदींचा मित्र ट्रम्प म्हणतोय आणि ट्रम्पची अशी हिंमत आहे या सरकारला फाट्यावर मारून हा शब्द कापायचा नाही बरं का. म्हणजे मोदी सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प महाशय असं लिहितायत आणि बोलतायत की भविष्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला तेल खरेदी करतील. म्हणजे मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावं, पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा, दहशतवाद विसरून जावं. भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला ताकद देण्याचं काम जर ट्रम्प करत असतील तर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी याचा धिक्कार आणि निषेध करणं गरजेचं आहे. कारण गेले 60 वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करतो आहोत. आम्ही लढतो आहोत. इंदिरा गांधी लढल्या, मनमोहन सिंग लढले, अटल बिहारी वाजपेयी लढले, पंडित नेहरू लढले आणि या सरकारनं शेपूट घातलं. आता कुठे गेले ते अंधभक्त, सो कॉल्ड राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणारे सगळे टोळ्या कुठे गेले ते? नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. काल संसदेमध्ये पेहलगाम हल्ल्याच्या संदर्भात जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मी मागणी केली. खरं म्हणजे ही मागणी सगळ्या विरोधी पक्षाने करायला हवी. आणि आज ज्या प्रकारचं टेरिफ भारतावर लादून ट्रम्पनी भारतामध्ये हाहाकार माजवलेला आहे, भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहेत का? वयाची 75 व्हायची वाट कसली पाहताय? नेतृत्व तुम्ही आता
ज्यांना हा देश कळतोय, देशाची अर्थव्यवस्था कळते आहे, त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सर, काल ऑपरेशन सिंधूवर राज्यसभेत चर्चा झाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी डोकावून देखील बघितलं नाही. मोदी हे भारतात तर डोकावायला तयार नाहीत. भारताच्या कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावायला तयार नाहीत. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं झालं आहे देशाला मोदींचं. कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे, भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे. आणि जर देश वाचवायचा असेल, देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तींनी म्हणजे विरोधी पक्षानं सुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यात सन्माननीय उद्धव ठाकरेसुद्धा आहेत आणि त्यामध्ये ही चर्चा होऊ शकेल. सर, मोदींनी फक्त असं म्हटलं होतं की कोणत्याही नेत्यांनी युद्धामध्ये मध्यस्थी केली, त्याच्यानंतर हा टेरिफ लावण्यात आला. बघा, ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाटार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाटार मारत असेल, शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो, बरं का, विचारतच नाही, भारताला तो जुमानतच नाही आहे. याचं कारण दुबळं सरकार, लाचार सरकार आणि डरपोक सरकार, अत्यंत डरपोक. कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकले, ट्रेडच्या दगडाखाली अडकले. ही व्यापार आहे. यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे, जगात करायचा आहे, त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करतायत. पण भारताचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य याच्यावरती प्रेसिडेंट ट्रम्पने जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. प्रत्येक भारतीयाला, जर सच्चा भारतीय असेल, भारतीय जनता पक्षाचे म्हणत नाही मी, अंधभक्त, प्रत्येक सच्चा भारतीय, कोट्यावधी भारतीय आज अस्वस्थ आहे. कारण महागाई होणार आहे, नोकऱ्या जाणार आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती या देशामध्ये निर्माण होणार आहे. सर, एक पुण्यातली अत्यंत वाईट घटना आहे की एका निवृत्त मुस्लिम जो कारगिलचा वॉरमधला लढलेला सैनिक होता, त्या सैनिकाला तो फक्त बंगाली आहे म्हणून त्याला नागरिकत्वाचा पुरावा मागितला घेतला आणि त्याच्या घरात जाऊन मोठा गोंधळ घालण्यात आला. मी माझ्या कानावरती हा विषय आला, वाचनात आला. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या अनेक सैनिकांवरती ही वेळ या देशामध्ये आलेली आहे. आसाममध्ये खास करून आणि बंगालमध्ये आणि आता महाराष्ट्रातसुद्धा सीमेवर जे लढले, ज्यांनी संघर्ष केला, त्यांच्या बाबतीत जरी भूमिका सरकार घेणार असेल तर तो भारतीय फौजेचा अपमान आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं खास करून, त्याला एक फार मोठी परंपरा आहे, हां, त्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे. सर, आज मालेगाव काँग्रेसचा निकाल येतोय, खूप वर्षांनी निकाल लागतोय. 17 वर्षांनी निकाल लागतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या विशेष न्यायालयाकडे लागून राहिलेलं आहे. कारण अनेक महत्त्वाची नावं त्या खटल्यामध्ये गुंतलेली आहेत. सरकारनं त्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे. आम्हीसुद्धा एक वेगळी भूमिका त्यावेळेला घेतली होती, पण आमचंही लक्ष त्या निकालाकडे लागलेलं आहे. चला, काल अमित शहानी राज्यसभेत भाषण करताना म्हटलं की मेरे से निपट रहा है प्रधानमंत्री को काय को बुला रहे हो, काय वाटतंय? प्रधानमंत्री को तो पहले ही लोकसभा में राहुल गांधी ने निपट लिया है, आपने देखा होगा. ये बड़ी बड़ी बातें ठीक है, लंबी लंबी छोड़ते हो पतंग आप. लोकसभा में प्रधानमंत्री की अवस्था हमने देखी है, प्रियंका गांधी के सामने, गौरव गोगोई के सामने, राहुल जी के सामने, तो वहाँ निपट लिया, इसलिए राज्यसभा से भाग गए ना. वहाँ तो निपट लिया प्रधानमंत्री को 3 नेताओं ने, इसलिए तो राज्यसभा में आने की हिम्मत प्रधानमंत्री ने नहीं की. प्रधानमंत्री की जिम्मेदारी थी कि वो राज्यसभा में आना चाहिए. एकनाथ शिंदे दिल्लीत आलेले आहे. होम मिनिस्टर ने कल बोला कि कांग्रेस ने पीओके दे दिया था, लेकिन बीजेपी पीओके लेके आई. कब लेके आई? अमित शाह कितनी झूठ बोलेंगे. अमित शाह ने कहा था कि हम पीओके के लिए बलिदान देंगे, लेकिन जब बलिदान देने का मौका आया तो सरेंडर हो गए. जब मौका आया पीओके लेने का तो अमित शाह और उनकी सरकार
पाकिस्तान के सामने सरेंडर हो गया। मैंने कल कहा, अरे पीओके की बात छोड़ो, आप जो बोल रहे हो कि हमारे सामने पाकिस्तान गिड़गिड़ा रहा था, हाथ जोड़ रहा था, हाँ शरण आया था, तो छोड़ा क्यों? अगर शरण आया था हमारा दुश्मन तो उनको छोड़ा क्यों? पीओके नहीं लिया। ये तो छोड़ दीजिए, मैंने कहा कि पीओके की बात छोड़ दीजिए। कुलभूषण जाधव जो भारत का एक नौसेना अधिकारी पाकिस्तान के जेल में 10-15 साल से तड़प रहा है, आप उनकी तो मांग करते कि उनको छोड़ दो। अगर गिड़गिड़ा रहा था आपके सामने, हमारे 400 फिशरमैन पाकिस्तान के जेल में पड़े हैं, आप उनको तो छोड़ने की बात करते। देखिए अमित शाह जी क्या है, नरेंद्र मोदी जी क्या है, ये सबको मालूम है। ये बड़ी बड़ी बातें, झूठी झूठी बातें करते हैं, लेकिन जनता फंसने वाली नहीं है। पीओके की बात, बलिदान देंगे पीओके के लिए, ये अमित शाह जी का लोकसभा में बयान है। और जब बलिदान देने की बात आ गई तो ये मैदान छोड़कर भाग गए और क्रिकेट के मैदान में अभी है, पाकिस्तान के साथ खेल रहे हैं। उन्होंने एक चीज और बोली कि कोई, मुझे इस पर प्राउड है कि कोई हिंदू अभी तक टेररिस्ट नहीं हुआ है, और बार बार सेक्शनाइजेशन टेरर की बात ये कांग्रेस फैला रही है और बाकी- देखिए टेररिस्ट को कोई धर्म या जाति नहीं होती है। मैं आपको पहली बार बोलता हूँ, ये जो हिंदू टेररिस्ट ये शब्द ये बार बार जो यूज़ कर रहे हैं ये लोग, किसी भी टेररिस्ट को जात या धर्म नहीं होती। पाकिस्तान के लोग कुलभूषण जाधव को टेररिस्ट कहते हैं, हिंदू टेररिस्ट। हमें मानने को तैयार नहीं है, और उसका भारत सरकार ने उस बारे में पाकिस्तान को कहना चाहिए, वो हमारा अधिकारी है, हमारा नागरिक है, और उनको छुड़ाना चाहिए। सर, इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे 25% टैरिफ की बात हो रही है। कल डोनाल्ड ट्रंप से एएनआई ने पूछा भी था, तो उस पर उन्होंने जवाब दिया कि नेगोशिएशन चल रहा है। तो फ्रेंड एक तरफ कह रही है, इंडिया पीएम बोलते ऐसे हैं है हम कि friend हैं। 25% टेरिफ, एशिया में सबसे ज़्यादा टेरिफ भारत पर लगाया। किसने लगाया? मोदी के खास मित्र प्रेसिडेंट ट्रंप ने लगाया, जिनके प्रचार के लिए अब की बार ट्रंप सरकार नमस्ते ट्रंप जैसे इवेंट किए थे भारत सरकार की तिजोरी से, ट्रेजरी से, मोदी जी ने, वो ट्रंप ने किया। तो उसके बारे में आपकी क्या राय है मोदी जी? आप बात कीजिए। आप क्यों नहीं बोल रहे हैं? आप बोलते क्यों नहीं? आप कहाँ छुप गए हैं? अमित शाह क्या बोलेंगे? जयशंकर क्या बोलेंगे? ये तो बोलेंगे पंडित नेहरू की वजह से टेरिफ लगाया, और क्या बोलेंगे? पंडित नेहरू उनको सोने नहीं देते हैं। इतना बड़ा व्यक्तिमत्व था कि पंडित नेहरू उनको जीने भी नहीं देते और सोने भी नहीं देते। हाँ, लेकिन आज ये लोग पंडित नेहरू जी के बदौलत जी रहे हैं और सत्ता में बैठे हैं, ये भूलना नहीं चाहिए। पंडित नेहरू ने इस देश में लोकतंत्र को जिंदा रखा, लोकतंत्र को बढ़ाया, इसलिए इस देश में ऐसी ताकतें आज भी सत्ता पर बैठी है और पंडित नेहरू जी की निंदा कर रहे हैं। अनिल कुमार पवारच्या ईडी प्रकरणामध्ये आता शिंदेचं नाव येईल का अशी शंका व्यक्त केली जात आहे। अनेक वृत्तपत्रात लिहिण्यात आलं देखील। बघा, हे वृत्तपत्रात लिहिलेलं आहे, आम्ही लिहिलं आहे वगैरे सगळं ठीक आहे। आता ईडीला तपास करू द्या, एवढंच मी सांगेन। ईडी किंवा तपास यंत्रणा आहेत, त्यांनी वसई विरार महानगरपालिकेतला जो प्रचंड गैरव्यवहार झाला असं म्हटलं जात आहे सातत्याने, त्याशिवाय ईडी धाडी घालणार नाही, आम्ही पाहिलं आहे। तर त्यांना तपास करू द्या। इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे येणार आहेत का? शिवसेना पक्षाकडून तुमच्या कोण उपस्थित राहणार? नाही, इंडिया आघाडीची बैठक 7 तारखेला होईल। सर मालेगाव वाले मामले 7 तारखेला इंडिया आघाडीची बैठक होते आणि स्वतः राहुल गांधींनी देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना फोन करून आमंत्रित केलेलं आहे। त्यात माननीय उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्वतः राहुल गांधींनी फोन करून आमंत्रण दिलं की आपण 7 तारखेच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला यावं असा आग्रह केलेला आहे। आणि त्यांचा दौरा जो दिल्लीतला आहे तो आम्ही 6 तारखेला, मला असं वाटतं आम्ही, आता मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी उद्धव साहेबांशी चर्चा करून तो दौरा आम्ही ठरवू आणि उद्धवजी या बैठकीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित राहतील। सर, एकनाथ शिंदे दिल्लीत आलेले आहेत, काय वाटतं ज्या पद्धतीने राज्यात वातावरण आहे? त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांवर नाही, एकनाथ शिंदे बहुतेक प्रेसिडेंट ट्रंपला सल्ला द्यायला आलेले आहेत टेरिफ संदर्भात। सर मालेगांव वाले मामले हिंदी बोले सर, क्या इसमें के पीछे आरएसएस का हाथ है? ठीक है, अभी देखो, अभी 12 बजे फैसला आ जाएगा।
तो मैं कैसे फैसला सुनाऊं? फैसला तो जज साहब सुनाएंगे। 17 साल के बाद अब एक फैसला है वो आ जाएगा। हम सब इंतज़ार कर रहे हैं कि फैसला क्या आ रहा है। हमारे सामने एक घटना घटी है मालेगांव में, बड़े बड़े नाम उसमें शामिल है, तो अभी न्यायालय तय करेगी। पुणे में सर कारगिल वॉर वेटरन के घर में ये बहुत ही निंदनीय प्रकार है। इस प्रकार से घटना आसाम में हो गई, पश्चिम बंगाल में कुछ लोगों ने करने की कोशिश की, अब अगर महाराष्ट्र में पुणे तक ये बात आई है तो ये हमारे सब के लिए बहुत ही शर्मनाक है। जो फौजी देश के लिए लड़ा है, आप उसके घर में जाकर इस प्रकार से हंगामा करते हो, उसका परिचय देने के लिए ठीक नहीं है।